सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शेवगाव तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध भागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेऊन भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली व या बैठकीत तालुक्यातील शिधापत्रिका, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला। तसेच या क्षेत्रातील उभारलेल्या नवीन योजनांची माहिती देखील देण्यात आली। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील प्रगती आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली। लंके यांच्यासमोर तालुक्यातील योजनेने असंख्य समस्या मांडल्यात। खासदार लंके यांनी यावेळी अधिकाऱ्यांना तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले। त्यांनी तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले व तसेच तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले। या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी खासदार लंके यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले आणि त्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सागडे, मुख्याधिकारी विजया घाडगे, गट विकास अधिकारी अजित कुमार बांगर, प्रताप ढाकणे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांच्या माहितीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचं त्या विभागात काय काम चालू आहे त्या परिस्थितीची सर्व माहिती घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे, अनेक लोकांच्या समस्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक आहे। आढावा बैठकीशिवाय तालुक्यामध्ये काय चाललंय या गोष्टी लक्षात येत नाही। त्यामुळे आज सकाळी आता शेवगावची झाली, नंतर संध्याकाळी पाथर्डीची आढावा बैठक आहे। शेवगाव मध्ये सगळ्यात महत्वाचं शेवगाव नगर परिषदेच्या बाबतीत जी समाधानकारक आपलं उत्तर मिळणं अपेक्षित होती, उत्तर काही मिळाले नाही। त्या बाबतीत कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणी पुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जी काम प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मीटिंग कॉल करतोय। त्याचबरोबरीने MGP आणि जल जीवन योजनेचे 3-3, 4-4 वर्ष झाले काही पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली, मंजुरी मिळून सुद्धा काम प्रगतीपथावर नाही। 4 वर्षात काम काही योजनांचं आमची भगवान बाबा योजना त्या योजनेचं फक्त 60% काम झाले आणि ती योजने मंजुरी 4 वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली। त्यामुळे त्या विभागाची एक सेपरेट मीटिंग कॉल केलेली आहे। संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मीटिंग घ्यायची। केंद्रीय कृषी मंत्री शिवाजीराव सिंग चौहान यांनी बाबळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांची संवाद परिषद साधला। बाबळेश्वर येथे आयोजित शेतकरी परिसंवाद निमित्ताने महिला बचत गटाने शेतकऱ्यांशी निगडित अवजारे आणि कृषी औषधांची प्रदर्शन भरण्यात आले होते। शिवराज सिंग चौहान यांनी प्रदर्शनाला भेट देत उत्पादनाविषयी माहिती घेतली व प्रगतशील शेतकरी आणि लखपती दीदींचा यावेळी सत्कार केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांशी परिसंवाद झाल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्र आवारात वृक्षारोपण करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना आपण लोकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ज्यांच्या अडचणी सोडल्या जाणार नाहीत त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा। आपल्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेणारा मग तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे। शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेला आढावा बैठक व जनता दरबार उपक्रमात ते बोलत होते।
नेवासा शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकून 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 13,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेंडे गल्ली भरावाजवळ काटवणात नेवासा येथे नदीम सत्तार चौकरी व इतर इसमांनी गोवंश जातींची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळून आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेत विम्याचे पैसे न देणाऱ्या कंपन्यांकडून 12% व्याज आकारले जाईल. त्याचबरोबर सोयाबीनला किमान आधारभूत किंमत दिली जाईल व कांद्याचे निर्यात शुल्क 40% 20% आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून कांद्याचे दर घसरल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याकरिता किमान आधारभूत किमतीने नाफेड व इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार कांदा खरेदी करेल, असे आश्वासन देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले. नामदार शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवारी सपत्नीक शिर्डी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले व या प्रसंगी त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विनोद ठोंबे हा रविवारी रात्री त्याच्या मोटारसायकलवर नगरहून कौडगाव मार्गे खांडगे गावाकडे जाण्यासाठी नगर पाथर्डी रस्त्याने चालला असताना कौडगाव शिवारात पाथर्डीवरून भरधाव आलेल्या मोटारसायकलने त्याच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेने तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी मयत विनोदचा भाऊ सचिन मच्छिंद्र ठोंबरे याने नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मोटारसायकल चालक बाळू बलभीम भडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुरी पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन विवाहितेने बाळाला जन्म दिल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने ॲक्शन घेत बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह सासू सासरे तसेच त्या मुलीच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कामगार तलाठी यांचे कार्यालय खासगी ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक तलाठ्यांनी आपल्या हाताखाली शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्तींची परस्पर नियुक्ती केली असल्याची तक्रार राज्य लाचलुचपत विभागाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. महसूल विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर कक्ष अधिकाऱ्यांच्या वतीने अखेर अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. शिर्डी विमानतळावर उड्डाण योजनेसह काही दिवसातच नाईट लँडिंग विमान सेवेचा प्रारंभ करण्यात येणार असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली होती व गृहमंत्री अमित शाह यांनी 4 दिवसांपूर्वी शिर्डी एअरपोर्टसाठी CISFचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात एका अलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाथर्डी तालुक्यातील केळवंडी शिवारात बारामती पैठण या राज्य महामार्गावर माणिकदौंडीच्या घाटात ही आगीची घटना घडली. सुदैवाने आगीत कोणतीही इजा झाली नाही. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.